नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी इमारत बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. ती आनंदाची आणि महत्त्वाची बातमी कोणती आहे ते आपण नक्कीच पाहणारच आहोत. मित्रांनो, नवीन जी-आर आलेला आहे इमारत बांधकाम कामगारांसाठी. एक महत्त्वाचा नवीन जी-आर आलेला आहे. आजच्या तारखेतला तो जी-आर आहे. तुम्ही पाहू शकता समोरच तारीख या ठिकाणी दिलेली आहे. 13 ऑगस्ट 2025 आजच्या तारखेतला हा जी-आर आहे मित्रांनो. जी-आरमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इमारत व इतर बांधकाम कामगार काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी किंवा नूतनीकरण फीस ही निःशुल्क करण्याबाबतचा हा जी-आर आहे मित्रांनो. आणि यामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की जे पेटी आणि भांडे वाटप सध्या बंद आहे, ते भांडे वाटप कधी सुरू होणार आहे? त्याचबरोबर जी वेबसाईट देखील अपॉइंटमेंटची बंद आहे, ती वेबसाईट देखील कधी सुरू होणार आहे, ते देखील सांगितलेलं आहे मित्रांनो. चला तर मग आपण जी-आर पाहूया. जी-आर पाहिलेला आहे तुम्ही. दिनांक 13 ऑगस्टचा जी-आर आहे. नेमकं जी-आरमध्ये काय सांगितलेलं आहे? इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तीचे नियमन कल्याणकारी करण्यासाठी तसेच कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम 1996 लागू केला आहे. त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम 1996च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय सेवा शर्ती नियम 2007 तयार करण्यात आले आहेत. सदर अधिनियमाच्या कलम 18 राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली होती मित्रांनो. यामध्येच नेमकं काय सांगितलेलं आहे की सन 2020 पासून बांधकाम कामगाराची नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाते आहे. उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगाराची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी सेवा शुल्क हे 25 रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते. त्यानंतर मित्रांनो, संदर्भीय क्रमांक 1 येथील पत्रान्वये बांधकाम कामगाराच्या नोंदणी आणि नूतनीकरणाकरिता शुल्काची रक्कम बदलून हे 25 रुपयावरून 1 रुपया करण्यात आलेली होती. परंतु मित्रांनो, आता यामध्ये देखील सूट करण्यात आलेली आहे. नोंदणी आणि नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3/2025 रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे. त्या अनुसारच इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी मंडळाने हे नियोजन केलेलं आहे. हे त्या ठिकाणी ठरवलेलं आहे की नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक 3 येथील पत्रान्वये शासन मान्यस्थळ सादर केला आहे. आणि मित्रांनो, शासनानेच हा निर्णय दिलेला आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी, नूतनीकरण मान्यताकरिता भरणावयाची नोंदणी किंवा नूतनीकरण फीस ही आता निःशुल्क करण्यास या शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, म्हणजेच आता नोंदणी फीस 1 रुपया जी लागत होती ते देखील आता लागणार नाही. फ्रीमध्ये तुमचा फॉर्म भरला जाणार आहे मित्रांनो. आणि लवकरच आता अपॉइंटमेंटची वेबसाईट देखील सुरू होणार आहे असे सांगितलं गेलेलं आहे. आणि लगेच तुम्हाला भांडे आणि पेटी देखील याद्वारे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर विचारा. कमेंटमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.